पेठ वडगाव व हातकणंगले तालुक्यात दहशत माजवणाऱ्या पेलबान गँग या कुख्यात टोळीच्या गुन्हेगारीवर आळा बसलाय। या संघटित टोळीचे प्रमुख प्रवीण बाबू माने यांच्यासह 10 जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपारीचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिलेत। या टोळीमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले होते। वडगाव पोलीस निरीक्षकांनी हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता। चौकशी व सुनावणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। हद्दपारी आदेशाची अंमलबजावणी करून संबंधितांना जिल्ह्यातून घालवण्यात आले। यामध्ये अजिंक्य अशोक माने, विशाल विनायक माने, विश्वजित अशोक माने, दीपक वसंत माने, धनाजी शंकर माने, अजित वसंत माने, सागर राजेंद्र खोत, अमर सुरेश वडर, सुरेश नेताजी जाधव या पेठ वडगाव मधील गुन्ह्यांचा समावेश आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।